नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण कोंबडी वडे पाहणार आहोत। त्याकरिता मी हे 100 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आपण 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचा भात शिजवून घ्यायचा। आणि यामध्ये ना 2 ग्लास मोठे मी पाणी घातलेलं आहे। अर्धा चमचा मीठ पण टाकून घेऊया। खिरीसारखं हा शिजवून घ्यायचा आहे आणि ह्याला उकळी आली बघा। चेक करून पाहायचं शिजला आहे का, कारण पाणी भरपूर असतं ना, त्यामुळे कळत नाही शिजला कसा ते। हा बघा, मधून मधून आहे ना चमच्याने चेक करून पाहायचं। अजून शिजलेला नाही आहे तोपर्यंत आपण एक मोठा कांदा घेऊया आणि तो कांदा चिरून घेऊया तोपर्यंत। आता बघा, आपला भात इकडे पूर्ण असा खिरीसारखा झालेला आहे आणि गॅस बंद करून आहे ना थंड करायला ठेवायचं, कोमट करायला, पूर्ण थंड नाही। हा बघा, पूर्ण शिजलेला आहे। हा इंद्रायणी तांदळाचा मी केलेला आहे, कारण आपल्याला कोंबडी वड्याच्या पिठामध्ये ना चिकट तांदूळ लागतो, त्यामुळे तो छान मिळून येतो। पीठ आपलं जे आहे ना ते छान मिळून येतं। आणि हा कांदा मी खिसून घेतला आहे। हे कोंबडी वड्याचे पीठ मी स्वतः घरी बनवते आणि हे पीठ अर्धा किलो आहे। तुम्हाला वाटत असेल ना हे घरी बनवलेलं पिवळं धम्मक का दिसतं, तर त्याच्यामध्ये मी हळकुंड चेचून दळताना टाकून देते। आणि हा बघा आपला भात आणि हे कांदा खिसलेला आहे तो। आता ह्यामध्ये आपण काय करूया, थोडं मीठ घेऊया, अर्धा चमचा मीठ घ्यायचं, कारण भातामध्ये पण मीठ आहे आणि त्यामध्ये हे पीठ पूर्ण घ्यायचं आहे। त्यामध्येच आपण हा भात आहे ना या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। थोडंसं ते कोमट झालेलं आहे, कोमटच मिश्रण करून घ्यायचं आहे मळून। आणि त्याच पातेल्यामध्ये कमी पडू नये पाणी, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं अर्धा ग्लास आणि उकळी मारून आपल्याला लागलं तर आपण घ्यायचं, कारण भातामध्ये पीठ पूर्णपणे मळलं जातच असं नाही। हे बघा, आता आपण ना पीठ मळायला घेऊया। बघा, ह्या पद्धतीने ना तो जो भात आहे आपण शिजवलेला तो पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मगच पाण्याचा हात गरज वाटली तर घ्यायचा। या पद्धतीने बघा पूर्ण एकजीव करून मळायचं, जसं आपण भाकरीचं गव्हाचं पीठ मळतो ना तसंच हे पण मळून घ्यायचं। आपल्याला वाटलं लागलं तरच आपण ह्यात पाणी घ्यायचं आहे। हे बघा, आता मला वाटतंय म्हणून मी थोडं पाणी घेतलेलं आहे, ते सगळं पाणी नाही घ्यायचं। आणि घट्ट असं पीठ, जास्त घट्ट पण नाही, ओलसरच थोडं ठेवायचं। या पद्धतीने छान असं पीठ मळून घ्यायचं। या पद्धतीने बघा पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे आणि ह्याला स्मोक द्यायचा आहे आपल्याला कोळशाचा, त्यामुळे मी ह्याला खड्डा करून घेतलेला आहे मधोमध, एकदम बरोबर मधोमध हा खड्डा करायचा। आणि आपलं तयारी चालले ना पिठाची, तेव्हाच आपण गॅसवरती कोळसा पेटवून घ्यायचा। आता हा बघा, त्या खड्ड्यामध्ये ना मी तेल टाकलेलं आहे थोडं, आणि या पद्धतीने स्मोक देऊन पटकन ते झाकायचं आणि 1.5-2 तासाने आपण हे पीठ भिजल्यानंतरच बघायचं। बघा, आपल्या पिठाला छान रंग पण आलेला आहे, छान भिजलं सुद्धा आहे। कोळसा काढून घेतला आणि पीठ थोडं मळून पातेल्यामध्ये भरून ठेवलं आहे आणि गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं आहे। ही पॉलिथिनची प्लॅस्टिकची पिशवी मी घेतली आहे आणि एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन तो आता आपण थापायला घेऊया। या पद्धतीने थापून घ्यायचं आहे बरं का, आणि जास्त पातळ नाही थापायच्या, मीडियम, म्हणजे कोंबडी वडा आहे ना हा जाडच असतो, जास्त तुम्ही पातळ केला तर तो फुगणार नाही। बघा, या पद्धतीने थापून घ्यायचा
आणि थोडा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून घ्या. आता ना वड्याच्या मधोमध बोटाने होल करून घेऊया. तेल गरम झालं आहे. आता आपण वडा त्यात सोडून घेऊया. बघा, एक साईडने वडा तळत आलेला आहे आणि कसा टम्म फुगलाय बघा वडा आपला. तुम्हाला जर पिठाची रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी स्वतः घरी बनवलेले पीठ आहे हे. बघा किती छान रंग आला आहे ना, मस्त झाला आहे आपला वडा. आता याच पद्धतीने आपण अजून एक वडा तळून घेऊया. दुसरा पण मी दाखवते तुम्हाला. हा बघा. सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि नंतर मग स्लो करायची. आता दुसरा पण वडा आपला छान फुगलेला आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे. असे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत या पद्धतीने. तर तुम्ही मला नक्की सांगा माझी कोंबडी वड्याची रेसिपी कशी वाटली ते. आणि लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.